मकर संक्रांत भोगीनिमित्त आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच जवळपास बाजरीची भाकरी त्याला तेल लावून थापून बनवली जाते आणि त्याबरोबर खेंगट म्हणजे मिक्स भाजी. काही भागामध्ये त्याला खेंगट म्हणतात, काही भागामध्ये मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी असं म्हणतात. तर बाजरीची भाकरी, तेल लावून केलेली भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी, खेंगट जे प्रत्येकजण आपापल्या नुसार या भाजीचे नावं वेगवेगळे घेतात. तर असा हा आज नैवेद्य असतं. असं पण म्हटलं जातं भोगीच्या दिवशी जो खाईल भोगी तो राहील निरोगी असं म्हटलं जातं. म्हणजे भोगीच्या दिवशी हा देवाला नैवेद्य महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट सगळ्यांघरी केला जातो. इथे मी बाजरीचं पीठ मीठ घालून मस्त गोळा मिक्स करून घेतला आहे आणि पाणी घालून छान चोळून सॉफ्ट असा गोळा बनवून बाजरीची भाकरी बनवते आहे. त्यावर थोडंसं ड्रायपीठ टाकलं, हाताने तीळ घातले आणि तीळ टाकून भाकरी हळूवारपणे थापून घेतली. भाकरी अगदी हळूहळू पातळ अशी थापून घ्यायची, आपल्याला जसं जमेल तसं. तीळ लावलेली भाकरी खरंच छान लागते, मस्त एकदम. नंतर भाकरी तव्यात टाकल्यावर त्याला वरच्या बाजूने पीठ असतं, त्यासाठी ते घालवण्यासाठी थोडं पाणी घालायचं. कमी गॅसवर होऊन द्यायचे भाकरी. दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने एक खाली चिटकायला नको असं बघून ती थोडी हलवून घ्यायची. थोडी खालच्या बाजूने दुसरी बाजू भाजून घेतली की तिसऱ्या बाजूने भाकरी गॅसवर किंवा तव्यावर आपण अशी फुगवून भाजून घेऊ शकता. खमंग तिळाचा वास, भाकरीचा सुगंध येतो आहे मस्त छान. आणि त्याचबरोबर खेंगट जसं मी तुम्हाला म्हटलं, मिक्स भाजी, मिक्स व्हेजिटेबल असं खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर, आलं घालून मी वाटण तयार करून घेतलं होतं. त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, हिंग, थोडी कसुरी मेथी, किचन किंग मसाला घालून वाटण परतून त्यामध्ये सगळे मिक्स भाजी म्हणजे भोगीची भाजी. जो खाईल भोगी तो राहील निरोगी असं म्हणतात आजच्या दिवशी. तर ही भाजी सगळीकडेच केली जाते आणि सगळ्यांनी भाजी खायला पाहिजे. सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल यामध्ये दाणे, मटार, हरभरा, फ्लावर, गाजर असं बनवतात. किती मस्त बनली आहे. रस्सा पण असा सळसळीत आणि या रस्स्याबरोबर बाजरीची भाकरी चुरून अशी खातात. एकदम छान सुगंध येतो आहे. त्याचबरोबर देवाला नैवेद्य म्हणून मी तिळाचे लाडू केलेले आहे. अगदी एकाच दिवसात फटाफट आवरून मी मोकळी झाले. तिळाचे लाडू फटाफटा बनवलेत. तिळाचे लाडू पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. तीळ भाजून घेतले कढईमध्ये, थोडंसं तूप लावून कढईला भाजून घ्यायचे म्हणजे तीळ उडत नाही इकडे तिकडे. त्यामध्ये गूळ घातला आहे थोडा. आपल्याला कमी गोळच मला बनवायचे होते, त्यामुळे मी जास्त असं गूळ घातला नाही. त्यावर 2 पळी 3 पळी असं अगदी थोडं तूप लागतं तिळाच्या लाडूला. 2 पळी टाकलं मी, मिक्स करून घेतले आणि असे डिलिशियस तीळ लाडू तयार झाले. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आज मुगाच्या डाळीची खिचडी पण करतात, ती पण मी